चला तर मंडळी, बाजारामध्ये लिंब फारच स्वस्त झालेली आहेत. 15 मिनिटात होणारं लिंबाचं क्रश लोणचं करूया आणि लगेचच खाता येईल बरं का. 1 पाव लिंब घेतलेली आहे, गरम पाण्यामध्ये घालायची आहेत आणि 10 मिनिटं अशीच ठेवायची आहेत. म्हणजे काय होतं की लिंबाचं वरचं साल हलकंसं नरम होतं. त्यानंतर लिंब छान अशी कपड्याने कोरडी करून घ्यायची आहेत, म्हणजे पाण्याचा सगळा अंश आहे तो काढून घ्यायचा आहे. लिंब कोरडी करून घेतल्यानंतर कापून घ्यायची आहे आणि त्यामधल्या सगळ्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहे. लक्षात ठेवा, जमेल तितक्या सगळ्या बिया मी ते काढून घेतलेल्या आहेत. चांगल्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत. आता या फोडी मिक्सरमधून बारीक करून घ्यायच्या आहेत. जास्त बारीक करायचं नाही, चरचरीत बारीक करून घ्यायच्या आहेत. आता हा लिंबाचा क्रश मोजून घेऊयात, म्हणजे आपल्या साखरेचा अंदाज येईल. आता एक पॅन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये लिंबाचा क्रश आहे तो पसरवून घेऊयात. त्यानंतर त्यामध्ये 1.25 वाटी साखर घालायची आहे. 1 चमचा मीठ घालायचा आहे. 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे. हे मिश्रण आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हलकंसं पाणी सुटतं. त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे. लिंबू मोठा आहे म्हणून अर्धा लिंबू घेतला आहे. छान असं मिक्स करूया. हलकंसं पाणी सुटलेलं आहे. लगेचच गॅसवर ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम थोडीशी मोठीच ठेवलेली आहे. आता फक्त 4 ते 5 मिनिटं झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आपण चेक करूया. एकतारी पाक झाला की समजायचं आपलं लोणचं तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता हलकासा एकतारी पाक झालेला आहे. गॅस बंद करायचा आहे आणि थंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. तुम्ही पाहू शकता थंड झाल्यानंतर मस्त आपलं लोणचं तयार झालेलं आहे. काचेच्या बरणीत भरायचं, वर्षभर टिकतं, लगेच खायला घ्यायचं.